आणि ते मर्कलच्या पेट्रोल पंप थांबलेले होते पेट्रोल टाकायसाठी. पेट्रोल सांगितलं 150 टाकायला. ह्यो पैसे द्याय नाही, मी पैसे देतोय. पेट्रोल पडले 550. आणि हे अष्टविनायकापैकी एक गणपती मंदिर आहे. नमस्कार मित्रांनो, मी सुदर्शन भोसले. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघत असाल की आनंदीला वगैरे आलं होतं, तिथले काही पॉईंट कव्हर केले होते आपण. मंदिरात वगैरे गेले होते, जवळपासचे पॉईंट कव्हर केले होते. तर आनंदीमध्ये होते दिवस जवळपासचे पण काही टुरिस्ट पॉईंट वगैरे आहेत ते कव्हर करायचे, तुम्हाला पण दाखवतो आम्ही पण करणार आहे. आणि मध्ये मी 2 वर्ष राहिलेलो अगोदर, तर तिथले काही मित्र आहेत त्यांच्यासोबतच आज चालू राहायचं. तुळापूर वगैरे, पुढं थेऊरचा गणपती वगैरे आहेत, जेजुरी वगैरे, असे काही पॉईंट घेणार आहे आम्ही. तर ते सगळं एका व्हिडिओ होणार नाही, एक 2 व्हिडिओ लागतील. 2 ते 3 व्हिडिओमध्ये कव्हर होईल. म्हणजे जास्त मोठे व्हिडिओ होतील म्हणून एक 10-12 मिनिटाचे 2 ते 3 पार्टमध्ये व्हिडिओ येतील आपले. तर आता चाललेलं आहे आणि कमरपेठ या ठिकाणी आलेलो. पेट्रोल पंपावरती पेट्रोल टाकायचं थांबलेलं आपण. पेट्रोल टाकलं की जायचं पुढं. तर व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत, आवडेल तुम्हाला. आणि हे काय आपले मित्र आम्ही चौघं चाललो होतं आणि ते मर्कलच्या पेट्रोल पंप थांबलेले होते पेट्रोल टाकायसाठी. पेट्रोल टाकायचं 150चं आणि त्यांनी टाकले 550चं पेट्रोल आता. आणि हे म्हणतात पेट्रोल काय पेट्रोल आहे, पैसे नाही. विषय काय झाला, विषय काय झाला शिंदे? त्यांना पेट्रोल सांगितलं 150 टाकायला. ह्यो पैसे द्याय नाही, मी पैसे देतोय. पेट्रोल पडले 550चं. मी सांगतोय ते सेटलमेंट करायला तयार आहेत. 50 रुपयाची सेटलमेंट आहे, पण तिथं होणार नाही. जा घरी, काय नाही, फुकटे ते. अरे देऊन टाका, जाऊन रे त्यांची. बरं का चला लवकर, विषय भरू नका तुम्ही. तर मित्रांनो आता डायरेक्ट थेऊर या ठिकाणी आलेलो. आता बाहेर बाईक पार्किंग लावलेली आणि 4 व्हीलरसाठी पार्किंग केलं बाहेर आहे. आतमध्ये जाऊ, मस्त दर्शन वगैरे घेऊ. कॅमेरा. तर मित्रांनो आता मंदिराच्या आतमध्ये आलेले. मंदिर अशा प्रकारे हे दर्शनासाठी जाऊयात आतमध्ये. गर्दी तर काहीच नाही, आतमध्ये सर्व काही रिकामच आहे. श्री चिंतामणीचे मंदिर हे भव्य मंदिर आहे. मंदिराच्या आवारात एक मोठी घंटा आहे. मंदिरातील मूर्ती स्वयंभू आहे, तसेच ती डाव्या सोंडेची आसन घातलेली व पूर्वाभिमुख आहे. त्याच्या दोन्ही डोळ्यात लाल मणी व हिरे आहेत आणि हे मंदिर आजही मजबूत स्थितीत आहे. तर मित्रांनो हे जे गणपती मंदिर आहे, तर हे थेऊरचं गणपती मंदिर आहे. हे जवळपास पुण्यापासून एक 25 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. पुणे सोलापूर महामार्गापासून एक थेऊर फाटा आहे, तिथून 10 किलोमीटर अंतरावरती हे गणपती मंदिर आहे. आणि हे अष्टविनायकापैकी एक गणपती मंदिर आहे. या मंदिराची आख्यायिका अशी आहे की ब्रह्मदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली, त्यामुळे या गावाला थेऊर नाव पडले, अशी आख्यायिका आहे. या संदर्भात आणखी एक कथा आहे. राजा अभिजित व राणी गुणवतीचा मुलगा गुणाने कपिल मुनींकडे आलेला चिंतामणी हे रत्न चेरले. कपिल मुनींना हे कळले तेव्हा त्यांनी गणपतीला ते रत्न गुणाकडून परत आणण्यासाठी विनंती केली. गणपतीने गुणाचा वध करून ते रत्न कपिल मुनींना दिले. मात्र कपिल मुनींनी हे रत्न गणपतीला अर्पण केले. गणपतीच्या गळ्यात त्यांनी हे घातलेले व त्यांची चिंता दूर झाली, त्यामुळे गणपतीला इथे चिंतामणी या नावाने ओळखले जाऊ लागले. गणपतीचे मंदिर श्री मोरया गोसावी महाराज यांनी थेऊर हे गाव इनाम असून सदर मंदिराची पूर्व बांधणी श्री मोरया यांचे नातू श्री धरणीधर महाराज देव यांनी बांधले. 100 वर्षानंतर पेशव्यांनी तेथे भव्य व आकर्षित मंदिर व सभागृह बांधले. हे मंदिर पूर्वपणे लाकडापासून बनले होते. युरोपियांकडून पेशव्यांना पितळाच्या 2 मोठ्या घंटा मिळाल्या होत्या, त्यातील एक महाडला असून दुसरी येथे आहे. वयाच्या 27व्या वर्षी माधवराव पेशव्यांना क्षयरोग झाला, तेव्हा त्यांना येथे आणण्यात आले. या गणपतीला समोरच त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांची पत्नी रमाबाई त्यानंतर सती गेल्या. त्यांच्या स्मरणार्थ येथे बाग तयार करण्यात आली आहे. मोरया गोसावी यांनी येथेच सिद्धी प्राप्त झाल्याचेही सांगितले जाते. फोटोशूट चाललंय मित्रांनो इकडे. आता फोटोशूट झाले की आता पुढच्या पॉईंटला जायचे. काढा फोटो काढा, चला.
आता फोटोशूट वगैरे झाले. आता चाललोय पुढच्या नेक्स्ट पॉईंटकडे आणि त्याचा व्हिडिओ शक्यतो मी दुसरा बनवेल कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल. या व्हिडिओसाठी एवढंच. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. मी मला घे ना.